लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके महाराष्ट्राच्या सामाजिक उलथापालथीमध्ये सद्यस्थितीला सर्वाधिक चर्चेत असलेलं गेल्या 2 दिवसांमधील नाव म्हणजे लक्ष्मण हाके। मराठा आंदोलनासाठी अत्यंत निर्णायक टप्प्यामध्ये लढत देणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधील सर्वसमावेशक मराठ्यांचा समावेश करावा या मागणीला विरोध करणारे लक्ष्मण हाके। हे लक्ष्मण हाके कोण आहेत? लक्ष्मण हाके यांचा इतिहास काय, त्यांची पार्श्वभूमी काय हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। प्राध्यापक लक्ष्मण हाके पेशाने प्राध्यापकाची नोकरी पुणे या ठिकाणी ते करत होते। मुळामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे। मुळात लक्ष्मण हाके यांचे आई वडील हे सतत ऊसतोडी कामगार। प्रत्येक फळातून फळामध्ये ऊस तोडण्याचं काम अहोरात्र आई वडिलांनी केलं, परंतु लक्ष्मण हाके यांना शिक्षणाची आणि आपल्या भविष्याची ओढ अजिबात बसू देत नव्हती आणि त्यामुळं भविष्याकडे आणि भविष्यातील आकाशाकडे आश्वासक नजरेनं पाहायचं असेल तर आपलं गाव गाडा आणि घोडा सोडला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट गाठलं ते म्हणजे शिक्षणाचं माहेरघर पुणे। आणि मग काय, पुण्यामध्ये हाताला जे मिळेल ते काम करत करत कमवा व शिका या योजनेखाली लक्ष्मण हाके यांनी आपलं शिक्षण सुरूच ठेवलं। शिक्षण घेत गेले उच्च शिक्षित झाले आणि प्राध्यापकाची नोकरी त्यांनी मिळवली। उच्च शिक्षित तरुणांना धडे देण्याचं काम प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी सुरू केलं, परंतु लक्ष्मण हाके सरांचं कधीच मन 4 भिंतीच्या वर्गामध्ये रमलंच नाही। विमुक्त, भटक्या, आदिवासी, गोरगरीब, अनाथ, पिचलेल्या, मागासवर्गीय जनतेमध्ये जाऊन त्यांचं दुःख जाणण्याचं स्वस्त त्यांना बसू देत नव्हतं। आणि मग काय, प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या अर्धांगिनी या सुद्धा प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी घरची जबाबदारी सांभाळली, घरची जबाबदारी स्वीकारली आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके महाराष्ट्रातील तांड्यावरती, आदिवासी वाड्यावरती, गोरगरीब, भटक्या, विमुक्त जातींच्या वेगवेगळ्या वाड्या वस्त्यावरती गेले। ज्या ओबीसी मधील जाती महाराष्ट्राला माहीत नव्हत्या त्या जाती लक्ष्मण हाके यांनी प्रकाश ज्योतामध्ये आणून दिल्या। या सर्व कामाचं श्रेय बघून, त्यांच्या कामाची धडपड बघून महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कमिटीवरती नेमलं, परंतु त्या ठिकाणी मात्र ज्यावेळेस राज्य सरकारचा माझ्यावरती मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्ध करा म्हणून दबाव होता, राज्य मागासवर्गीय आयोगावर दबाव होता, हे लक्षात आल्यानंतर मी त्या ठिकाणी राजीनामा दिला। अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करून राजीनामा दिला। त्यानंतरही त्यांनी 2-3 निवडणुकीमध्येही आपलं भविष्य आजमावून पाहिलं, आपलं नशीब आजमावून पाहिलं। सांगोला विधानसभा सुद्धा त्यांनी एकदा लढवून बघितली, सद्यस्थितीला त्यांनी लोकसभा सुद्धा लढवून बघितली, परंतु त्यांना नागरिकांची, मतदारांची साथ मिळाली नाही। परंतु इतक्यावरतीही लक्ष्मण हाके स्वस्थ बसले नाहीत। त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी गिळंकृत केलं जाते अशा पद्धतीचा दावा करत त्यांनी गोद्री जे की आंतरवाली सराटीपासून अत्यंत जवळ आहे त्या ठिकाणी आपलं आंदोलन चालू केलं, आमरण उपोषण चालू केलं। 1, 2, 3, 4 दिवस होता बघता महाराष्ट्राच्या सर्व न्यूज मीडियावरती बातमी धरली जाऊ लागली आणि मग काय, हा लक्ष्मण हाके हा ऊसतोड कामगाराचा मुलगा ओबीसीचा भटक्या विमुक्त जातींचा त्या ठिकाणी म्होरक्या बनला आणि तू मोर हो, तू सुखाचं गाणं हो, कापिरीला तो बेहू नको अशा पद्धतीचं वर्णन केलं जाऊ शकतं। त्या पद्धतीनं त्या ठिकाणी लक्ष्मण हाके हे पुढाकार घेऊन नेतृत्व करत होते आणि मग पंकजा मुंडेंपासून ते वेगवेगळे ओबीसी नेते अगदी छगन भुजबळपर्यंत सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रकाश ज्योतामध्ये लक्ष्मण हाके सरांचं नाव आलं। अत्यंत सर्वसामान्य ऊसतोड कुटुंबातील मुलगा ते आज ओबीसी समाजाचा म्होरक्या, इथपर्यंतचा जो काही अवकाश थक्क करणारा प्रवास आहे तो प्रवास नक्कीच डोळे दिपावणारा प्रवास आहे। इथून पुढे सुद्धा लक्ष्मण हाके यांच्यामुळं एक सिद्ध होईल की सामाजिक चळवळीतून सुद्धा नेते त्या ठिकाणी घडू शकतात, हे लक्ष्मण हाके यांच्याकडून त्या ठिकाणी दिसून येत आहे। तुर्तास येतं, धन्यवाद।